नमस्कार, मी विद्या कांबळे, सांगली जिल्ह्यातील एक आशा आहे. तसेच महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक आयटक युनियनची राज्य काउन्सिल सदस्य आहे. आत्ता जो 19 डिसेंबरला जो आशा चित्रपट निघणार आहे, त्या चित्रपटामध्ये आशाची पूर्ण भूमिका आहे. परंतु जो आता आशाचा जो चित्रपट निघलेला आहे तो सत्यामध्ये आहे. ज्या आशा कामावरती फील्डवरती जे काय काम करतात तेच त्या चित्रपटात दाखवलेलं आहे. परंतु हे फक्त आशा व त्यांच्या पत्नीने कोविड योद्धा म्हणून आशांना पुरस्कार दिलेला आहे. तसेच आपल्या जवळच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळच्या चित्रपटगृहात 19 नोव्हेंबरला हा चित्रपट सादर होणार आहे. तरी तमाम जनतेने हा चित्रपट पाहावा. आशा व त्यांच्या कुटुंबातील लोक तर पाहणारच, परंतु पूर्ण जनतेने हा चित्रपट पाहावा. तिलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनतेने हा चित्रपट बघावा. कारण घरातून काम करून ज्या बाहेर काम करणाऱ्या महिला आहेत त्यांची कहाणी सुद्धा हीच आहे. तीच ह्या चित्रपटात सादर केलेली आहे. तरी हा चित्रपट खरंच बघण्यासारखा आहे की दीपक पाटील या निर्मात्याने जो चित्रपट काढलाय, खरोखर त्यांचे धन्यवाद मानलं पाहिजे की आशा जे काम करतात ते त्यांनी सत्यात उतरून ते काम केलेलं आहे, दाखवलेलं आहे. आणि आपल्याला माहीतच आहे की सैराटमधील रिंकू राजगुरू म्हणजेच आर्ची त्यांनीच हा चित्रपट सादर केलेला आहे. आणि आशाची भूमिकाही त्यांनी खूप अशी छान केलेली आहे. तरी आशाच्या कामाचं त्यात खूप काही सांगितलं गेलं आहे. हे तमाम जनतेने ध्यानात ठेवून पूर्ण महाराष्ट्राने हा चित्रपट पाहावा. धन्यवाद.